21 प्रदक्षिणा मारल्या की आपल्या आयुष्यातलं जे काही संकट असेल ते दूर होतं. राम राम मंडळी, आज आपण चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे अष्टविनायक ट्रिप करणार आहोत. तर या ट्रिपचा अनुभव कसा आहे, एकंदरीत कशी ट्रिप ही जाते, कशा प्रकारे दर्शन होतात, कशी व्यवस्था असते चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्सची, प्रवाशांना किती आनंद मिळतो, किती हसत खेळत आनंदात हे वातावरण आणि ही ट्रिप पार पडते, हे संपूर्ण तुम्हाला या पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. आलेला व सिद्धी टेकला सिद्धिविनायक गणपतीला, हे अष्टविनायकापैकी दुसरा गणपती आहे. तर या गणपतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का काही? नाही ना? थोडक्यात माहिती मी सांगतो. तर हा गणपती सगळ्या गणपतीपेक्षा म्हणजे या गणपतीची सोंड जी आहे, आपले जे अष्टविनायक मधील जे गणपती आहेत त्यातला एकमेव असा हा गणपती का त्याची उजव्या बाजूला सोंड आहे. आणि सगळ्यात शक्तिशाली गणपती म्हणून हे ठिकाण आहे आणि या गणपतीला ओळखलं जातं. म्हणजे या गणपतीचा इतिहास जर असा सांगायचा ठरला तर या गणपतीच्या मंदिरात जर 21 प्रदक्षिणा मारल्या आणि 21 दिवस सलग, तर आपल्या आयुष्यातले विघ्न जे काही संकट असतील ते नष्ट होतात. तर याचं उदाहरण म्हणजे काय, तर पेशव्यांच्या काळात हरिपंत फडके नावाचे सरदार होते. त्या सरदारांचं पेशव्यांनी त्यांचं सरदार पद काढून घेतलं आणि सरदार पद काढून घेतल्याच्या नंतर त्यांनी 21 वेळा 21 दिवस प्रदक्षिणा मारल्या आणि त्यांना ते सरदार पद मिळालं. म्हणून ती पहिल्यापासून त्याची ख्याती अशी ठरलेली आहे की 21 प्रदक्षिणा मारल्या की आपल्या आयुष्यातलं जे काही संकट असेल ते दूर होतं. आणि याची एक प्रदक्षिणा म्हणजे 1 किलोमीटरची आहे. म्हणजे आपण जेवढी एक प्रदक्षिणा मारतो ती तेवढी छोटी नाहीये. फक्त आता जाताना मन भावेने आपलं दर्शन घ्यायचं, आपले चिल्ले पिल्ले सांभाळून व्यवस्थित जायचं, व्यवस्थित गाडीत यायचं, सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्यायची. विनायकापैकी सगळ्यात पहिला गणपती म्हणजे हा मयुरेश्वर आहे. आणि आता आपण तिथं आलेलो आहे. मोरगाव या गावाचं नाव आहे. बरं, आता याला मयुरेश्वर नाव कसं पडलं तर त्याचा एक पूर्वीचा इतिहास आहे. तर तो इतिहास फक्त थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आपण लवकर दर्शनाला जाऊ. तर तो इतिहास असा आहे, सिंधू नावाचा असुराने या पृथ्वी तलावर खूप मोठा उत्पात माजवला होता. मग त्या टायमिंगला देवाने त्याचा नाश करण्यासाठी गणपतीला आराधना केली. मग गणपतीने काय केलं, त्या गणपतीने मयुरावर आरूढ होऊन त्या सिद्धूचा हे केला, नाश केला, वध केला थोडक्यात. आणि तेव्हापासून मयुरावर आरूढ केल्यामुळं मयुरेश्वर नाव पडलं. आणि हा अष्टविनायकामधला पहिला मानाचा गणपती आहे. आणि मोरगाव गावाचं नाव कसं पडलं, तर या गावात पहिले, आता कमी झाले, पहिले जास्त मोर होते म्हणून त्याला मोरगाव नाव पडलं. इतका सोपा आणि साधा इतिहास आहे या गावाचा, जास्त काही नाहीये. तुम्ही एकदा मंदिर पहा व्यवस्थित, हे तुम्हाला जुन्या काळातलं नाही का फक्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नंदी कुठं असतो आपला, महादेवाच्या मंदिराच्या समोर. पण या गणपतीच्या समोर तुम्हाला नंदी पाहायला मिळणार आहे. तर त्याचा इतिहास असा आहे का इथून एका महादेवाच्या मंदिरासाठी नंदी घेऊन चालले होते रथामध्ये आणि त्या रथाचं चाक तुटलं आणि तसाच तो नंदी इथं ठेवला गेला आणि तेव्हापासून ते नंदी पण इथं आहे. तर तो पण व्यवस्थित पहा, मग सगळ्यांचं दर्शन घ्या. नमस्कार मंडळी, आपलं चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे अष्टविनायक ट्रिप जी चालू आहे आपली, एक दिवस झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री मुक्काम करून आता जेजुरीच्या गडावरती पाटे आलेलो आहोत. आणि जेजुरीच्या पायथ्याशी आम्ही थांबलेलो होतो स्टेसाठी. आणि ही सगळी आपली प्रवासी मंडळी आहेत, यांच्याशी आपण थोडंसं बातचीत करणार आहोत. खरं तर आता रात्री त्यांनी एक मुक्काम केलेला आहे, तर एकंदरीत त्यांचा अनुभव आणि आपल्या चैतन्य ट्रॅव्हल्स ची कशी सर्व्हिस त्यांना मिळते आणि ते आनंदी आहेत का हे आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. आपलं चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्स तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला सांगा, आता रात्री तुम्ही सर्वांनी मुक्काम केलेला आहे, तर एकंदरीत कशा प्रकारे सर्व्हिस होते आणि कसं होतं झोपण्याची व्यवस्था वगैरे? एकदम प्रशस्त मिळालं आणि प्रत्येक रूम मध्ये लिमिटेड लोक, त्यामुळं आमचं एकदम जे रात्रीची झोप आहे ती एकदम शांत मनाने झाली आणि चांगली झोप लागली आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही आज सकाळी एवढं फ्रेश दिसतोय. माझ्याकडे बघा तुम्ही, फ्रेश वाटतोय की नाही? नाही नाही, एकदम 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 एकदम. तुम्ही सर्वजणी खुश आहात ना? एकदम खुश आहात ना? सगळ्यांनी चैतन्य ट्रॅव्हलचा अनुभव घ्यावा आणि खूप छान सर्व्हिस आहे. वा वा. तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल, खरी या महिला मंडळ जे आहे आमच्याकडे सर्वात जास्त अष्टविनायक या ट्रिपला महिला मंडळ खूप आहे आणि अतिशय धिंगाणा मस्ती करत सर्व दुःख विसरून ही ट्रिप चालू आहे.
पुढे जे काही धमाल होत राहील ते नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूच. आणि चला जेजुरीच्या गडावर जाऊ. येळकोट 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 येळकोट. धन्यवाद. आपले पहाटे सॉरी आपले जे मंडळी सर्व आहेत मुक्कामासाठी मल्हार हॉटेल इथे थांबलेले होते रात्री. मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे हॉटेल जेजुरीच्या अगदीच पायथ्याशी आहे आणि या हॉटेल नक्की तुम्ही भेट द्या, जेणेकरून ह्या हॉटेलची सर्व्हिस खरंच खूप छान आहे आणि रूम्स एकदम फ्रेश, सर्व काही व्यवस्थित आहे. आपल्याला जसं व्यवस्थित लागतं पूर्ण सुसज्ज अशी आणि सर्व सोयीनुक्त अशी व्यवस्था आहे. गडाच्या पायथ्याशी आपली ट्रॅव्हल उभा केली आणि सर्व प्रवासी ट्रॅव्हलमधून उतरले व भव्य अशी सुंदर एकदम देखणी आपल्या जेजुरी गडाची जी कमान आहे ती सर्वांनी पाहिली आणि गड चढायला सुरुवात केली. आणि मार्तंड मल्हाराचं दर्शन घेऊन सर्वजण पुढच्या प्रवासाला निघाले. नमस्कार मंडळी, आमचा अष्टविनायक दर्शनाची ट्रिप चालूच आहे आणि या ट्रिपमध्ये जेव्हा अशा काही गोष्टी होतात की म्हणजे आमचं जे देवस्थान ठरलेले आहेत ज्या ट्रिपमध्ये, त्या ट्रिपच्या जवळ त्या देवस्थानाच्या जवळ जर कुठलं एखादं देवस्थान असेल तर आवर्जून आम्ही गाडी तिथे थांबवतो, कारण की भक्त दर्शनासाठी उत्सुक असतात. आणि आम्ही असंच आता प्रति बालाजीचं दर्शन घेऊन पुढच्या देवस्थानाच्या वाटेला निघालो होतो. तर तेव्हा आम्हाला रोडच्या मध्येच नारायणपूर म्हणून गाव लागलं आणि तिथं एक मोठी दत्ताचं देवस्थान आहे. तर प्रवाशांना आवर्जून त्याचं दर्शन घ्यावंसं वाटलं, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आपण नारायणपूरमध्ये आहोत आणि इथं एकमुखी दत्ताचं मंदिर आहे. तर हे बघा, आपलं जर ठरलं असतं की अष्टविनायकाचं दर्शन घ्यायला जाऊ आपण घरून, पण किती सुंदर आहे ना चैतन्य ट्रॅव्हल्सची सर्व्हिस. म्हणजे जवळ जर आपलं ठिकाण एखादं दिसलंच तर आपण भक्त आहोत, दर्शनासाठीच आलेलो आहोत, तर त्यांना वाटलं इथं जातानाच आपल्याला नारायणपूर सारखं एखादं एक मुखी दत्ताचं ठाणं आहे आणि ते आपल्या भाविकांनी दर्शन घ्यावं त्यासाठी आपले चैतन्य ट्रॅव्हल्स वाले थांबले आणि गाडी आवर्जून थांबवली त्यांनी. तर खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण की हे ऍडिशनल ठिकाण आहे, हे काही ठरलेलं ठिकाण नव्हतं. किंवा प्रति बालाजी असेल, जेजुरी असेल, हे काय आपले ठरलेले ठिकाण नसून तरी आपल्यासाठी चैतन्य ट्रॅव्हल्स वाले थांबतात. चैतन्य ट्रॅव्हल्स वाले आपल्याला त्याची संधी देतात दर्शन घेण्याची, यासाठी खरंच त्यांचे खूप खूप आपण मानावे तेवढे आभार कमी आहेत. तर तुम्हाला चैतन्य ट्रॅव्हल्स बद्दल आणि या संधीबद्दल किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं काकू? खूप आनंद वाटतो. छान वाटतं? छान वाटतंय. छान आहे ना? छान आहे. याच्यानंतर येणाऱ्या ट्रिपला किंवा येणाऱ्या भक्तांना, प्रवाशांना तुम्ही काय सांगाल चैतन्य ट्रॅव्हल्स सोबत? तो आमच्या एक फॅमिली सारखा आहे, म्हणजे फॅमिली मेंबरच बनून आमच्या सोबत सगळ्या गोष्टी ट्रीट करतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. येणाऱ्या लोकांनी पण आवर्जून यावं, सगळं काही व्यवस्थित आहे. तर नमस्कार, आता आपण आलेलो आहोत रांजणगाव या गावामध्ये. पहिलं या गावाला मणिपूर म्हणून ओळखलं जायचं, आता ते रांजणगाव आहे. तर या ठिकाणी अष्टविनायकापैकी चौथा गणपती म्हणजे महागणपती इथं आहे. या गणपतीला विशेषतः म्हणजे जागृत गणपती असं म्हणलं जातं. हा नवसाचा गणपती म्हणून मानला जातो आणि प्रसिद्ध पण आहे नवसाचा गणपती म्हणून सहसा जास्त. भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी, म्हणजे वध करण्याच्या अगोदर इथं गणपतीची आराधना केली होती. हेच ते ठिकाण आहे. आणि असं म्हणतात की या आता जी मूर्ती आपण पाहणार आहे याच्या अगोदर तळघरामध्ये गणपतीचे 10 हात असणारी एक मूर्ती त्या तळघरामध्ये आहे का नाही ते आपल्याला माहिती नाहीये. पण आणि त्याच्या पुढे ही आता आपण जी पाहणार ती मूर्ती आहे. आणि जागृत गणपती असल्यामुळं आपल्या मनातल्या इच्छा ज्या काय असतील त्या तुम्ही एकदा बोला गणपती समोर, झालं तर झालं निवारण, नाही का? व्हायलाच पाहिजे. गणपती बाप्पा. तर हे बघा, आपण आता आलेलो आहोत थेऊर गावात. थेऊर गावात आहे चिंतामणी गणपती. तर अष्टविनायकापैकी हा चिंतामणी एक आहे. आता काही ठिकाणी याला दुसरा गणपती म्हणलं जातं, 2 नंबरचा, काही ठिकाणी परंपरेनुसार 5वा गणपती म्हणलं जातं. बरं, या गावाचं नाव थेऊर कसं पडलं तर ब्रह्मदेवानी आपलं चित्त स्थिर करण्यासाठी या जागेवरती गणपतीला आराधना केली, तेव्हापासून या गावाचं नाव थेऊर पडलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, चिंतामणीच हा का, तर अभिजित नावाचा राजा होता आणि गुणावती नावाची राणी होती. यांचा मुलगा होता गुणा.
त्या गुणाने कपिल मुनीकडून त्यांचं कपिल मुनीचं रत्न चोरलं. तर त्या रत्नाचं नाव होतं चिंतामणी. मग कपिल मुनीला जेव्हा कळालं की आपलं रत्न चोरीला गेलंय, त्यावेळेस कपिल मुनी गणपतीकडे आले आणि विनंती केली गणपतीला का माझं रत्न त्या गुणाकडून परत आणून द्या मला. मग तेव्हा गणपतीने त्या गुणाचा वध करून ते चिंतामणी रत्न कपिल मुनीकडे परत आणून दिलं. पण ते कपिल मुनीने गणपतीला अर्पण केलं आणि त्यांच्या गळ्यात घातलं. आणि तेव्हापासून या गणपतीला चिंतामणी गणपती असं नाव पडलं. तर असा हा चिंतामणी गणपती आहे. सर्वांनी व्यवस्थित दर्शन घ्यायचं, व्यवस्थित लवकर यायचं. तर मंडळी, आता आपण ओझर या ठिकाणी आलेलो आहोत. ओझर या ठिकाणी अष्टविनायकापैकी 7 नंबरचा गणपती आहे. तर या गणपतीची छोटीशी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे याला विघ्नहर का म्हटलं जातं, विघ्नहर नाव आहे या गणपतीचं. एक आनंदरावाचा राजा होता. मग त्या आनंदरावाच्या राजाला त्रिलोकाधीश होण्यासाठी, म्हणजे काय, तर या ब्रह्मांडावरती पूर्ण नियंत्रण ठेवणारा, म्हणजे पृथ्वी, स्वर्ग, पाताळ सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणारा म्हणजे त्रिलोकाधीश होण्यासाठी त्यांनी मोठा यज्ञ सुरू केला. आणि ते यज्ञ सुरू केल्याच्या नंतर इंद्र भयभीत झाला. इंद्र भयभीत झाल्याच्या नंतर त्याला कळाना काय करावं. मग या यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी त्याला वाटलं काहीतरी करावं. बरं काय करावं, तर मग जर यज्ञात विघ्न आणायचे असतील तर मोठ्या राक्षसाची उत्पत्ती करावं लागेल. मग त्यांनी विघ्नासूर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्याला सांगितलं या यज्ञामध्ये विघ्न आण. मग त्या विघ्नासूर राक्षसाने, ऐका लक्ष द्या, त्या विघ्नासूर राक्षसाने प्रत्येक यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. हे समजलं ऋषीमुनींना. मग ऋषीमुनींना जेव्हा समजलं, मग ते आले गणपतीकडं. मग गणपतीला विनवणी केली त्यांनी का गणपती देवा, या यज्ञामध्ये हा विघ्नासूर प्रत्येक ठिकाणी यज्ञामध्ये विघ्न आणत आहे, याचा काहीतरी बंदोबस्त लावा. मग गणपतीने काय केलं, तर त्याचा पराभव केला आणि तो विघ्नासूर गणपतीला शरण आला. मग शरण आल्याच्या नंतर गणपतीने सांगितलं, माझी जिथे जिथे पूजा केली जाते तिथं तू यायचं नाही, या अटीवर मी तुला सोडून देतो. मग त्या दिवशी विघ्नासुराने सांगितलं गणपतीला काय, हे गणपती देवा, आजपासून माझं भक्तिगणांमध्ये नाव घे तू, आणि माझी एक विनंती आहे का आजपासून तू याच ठिकाणी ओझरमध्ये वास्तव्य कर तुझं. आणि मग त्या विघ्नासुराचं ऐकून गणपतीने त्यांची विनंती मान्य केली आणि गणपती या ओझर या ठिकाणी वास्तव्य केलं त्यांनी. मग काय केलं त्यांनी, तर यज्ञामध्ये विघ्न आलं होतं. विघ्न म्हणजे काय, तर बाधा. तर ते विघ्न आलं होतं. मग तो विघ्न आणि हर म्हणजे दूर करणारा, असं त्याला नाव पडलं विघ्न हर. असा हा आपला अष्टविनायकापैकी 7वा गणपती. आणि याने हरण केलं, असा हा आपला विघ्नहर. याचं आज आपल्याला दर्शन घ्यायला मिळतंय. सगळ्यांनी आनंदाने दर्शन घ्या. आणि हे पण खूप गणपती जागृत आहे. मन भावे नाही का, जे काय असतील आपल्या मनातल्या गोष्टी तिथं सांगा गणपतीला, नक्कीच पूर्ण होतील. व्यवस्थित जायचं, व्यवस्थित दर्शन घ्यायचं. आता छान असे आपण 4-5 फोटो घेऊयात. मागं विघ्नहर्ता नाव दिसतंय, श्री क्षेत्र ओझर असं नाव दिसतंय, जेणेकरून आपल्या आठवणी राहतील. आज आपला अष्टविनायक यात्रेचा 3रा दिवस आहे आणि चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही सर्वजण आलेलो आहोत. तर माझ्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे प्रवासी आलेले आहेत. पण आज आम्हाला असं वाटत नाही की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आलेलो आहे, कारण आम्ही एकत्र फॅमिलीसारखे राहतोय. आणि याला एकच कारण आहे की चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कारण त्यांची जी आम्हाला जी हे देतात, ते सोय देतात किंवा उपलब्ध करून देतात गोष्टी, त्या खूपच छान आहे. आज विशेष म्हणजे आम्हाला ब्रेकफास्टमध्ये थालीपीठ खायला मिळालं आणि त्याबरोबर झणझणीत कढी. काय सांगा तुम्हाला, स्वाद एकदम एकच नंबर. आणि असंच त्यांचं दुपारचं जेवण पण असतं. संध्याकाळी पण हॉटेल्समध्ये थांबण्याची एकदम चांगली सोय केली असते आणि चांगले दर्जेदार हॉटेलला असतात. पुन्हा बसमध्ये पण ते आम्हाला आपुलकीने विचारतात, तुम्हाला काही पाहिजे का, काही नाही. आमच्याबरोबर काही वयोवृद्ध पण आहेत, ज्यांना अक्षरशः काहींना चालता पण येत नाही, पण त्यांना ते सहकार्य करतात, डोली वगैरे बनवून बसवून देतात आणि त्यांची विचारपूस करतात, काकू मावशी तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या काय. आणि खरंच हे जे चैतन्य ट्रॅव्हल आहे हे खरोखरच चांगलं आहे. आणि आपण यांच्याबरोबर एकदा जर आलो तर मी म्हणतो आपण नेहमी त्यांच्याबरोबरच येणार, कारण माझा मी एक्सपिरियन्स सांगतोय की आज आपण जे आलेलो आहोत,
मी अजून एवढ्या टूर्स फिरलो पण मला यांच्यासारखा अनुभव मिळालाच नाही. एकदम छान अनुभव यांचा आणि यांचं सहकार्य खूप छान आहे. तुम्हाला या टूर बद्दल काय वाटतं? 2 शब्दात सांगा. खूप छान आहे, व्यवस्थित आहे सगळं. व्यवस्थित जेवणाची सोय, व्यवस्था कशी वाटली? जेवणाची सोय खूप छान आहे, राहण्याची पण छान आहे, सगळंच व्यवस्थित. तुम्हाला ब्रेकफास्ट कसा वाटला ते सांगा. अतिशय छान, खूप छान पद्धतीने बनवलं आणि सगळं गरम गरम सर्व केलं. बरं पोटभर होतं का? अगदी पोटभर. लिमिटेड होतं? बिलकुल नाही, अगदी पोटभर सगळं मिळालं आम्हाला. तुम्हाला चालताना कसा अनुभव आला ते सांगा एकदम. म्हणजे तुम्ही असे हळू चालले, सगळे तुमच्यासाठी थांबले, सगळे थांबलेच होते तुमच्यासाठी. आणि तुम्हाला घेऊन चालत होते. हा. तुम्हाला कसं वाटतं? छान. तुम्ही कोणत्या गावून आलात? आम्ही डोरजळगाव. ओके, शेवगाव तालुका. हो, शेवगाव अच्छा. इकडे मॅडम तुम्ही पण छान वाटतं. छान वाटतं ना. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही लासूर स्टेशन लासूर स्टेशन तिकडे? गंगापूर तालुका अच्छा, इथून आलो. गंगापूर तालुका. यायच्या अगोदर असं वाटलं होतं खूप सगळे अनोळखी आहे, फक्त सर आणि ते ओळखीचे होते. अच्छा. पण आता खरोखर असं वाटतं की महिनाभर तरी सोबत पाहिजे आपण. आणि असं वाटतं एकच फॅमिली आणि आहे हो, आपली. आपलं एकच कुटुंब आहे ना, असं वाटत नाही की आपण अनोळखी होतो एकमेकांना. हो, खूप छान परिचय झाला, सगळे आपुलकीने वागतात. तुम्हाला कसं वाटतं मॅडम? खूप छान वाटलं. जेवणाबद्दल सांगा. जेवणाबद्दल पण खूप म्हणजे चविष्ट घरच्यासारखं आहे जेवण एकदम. हो, गरम गरम. सर आपण तुम्ही जॉबला सुट्टी घेऊन आलात, सगळं सोडून दिलेत, मोबाईल बंद ठेवलाय त्याच्यासाठी, तर तुम्हाला कसं वाटतं? एकदम असं रिलॅक्स वाटतं आणि वाटतं की 5-6 महिन्याला असं टूरला जायला पाहिजे. जायलाच पाहिजे ना. हा. ओके. आता आपण सध्या लेण्याद्री या ठिकाणी आहे. हा. हो, याचे साधारणतः दादा किती पायऱ्या असतील? 307. 307 पायऱ्या आहे, पण चढताना असं वाटलं नाही हो काही खूप काही जास्त आहे म्हणून. हो. बरोबर. हा. दादा तुम्हाला कसं वाटतं बरं याच्यामध्ये? खूपच छान वाटलं. आता तुम्हाला चालायला वगैरे थोडासा त्रास होतो, पण तुम्ही कसं काय आमच्या बरोबर मी चालता की नाही? पायी चाललो होतो हा, आणि यंग असल्यासारखं वाटतं आमच्या बरोबर. हो बरोबर. मी चैतन्य टूर आणि ट्रॅव्हल सोबत 4 धाम यात्रा पूर्ण केली. अरे वा. पण आणि तुमचा पूर्वीचा पण अनुभव आहे. हो आहे अच्छा, आहे. मी आता नर्मदा परिक्रमा पण त्यांच्या बरोबर पूर्ण केली. हो, आता परत मी याला अधिक मासानिमित्त अच्छा. काय सुक्ताल सुतकाल. 22 मेला जाणार आहे. अधिक मास 17 मे पासून सुरू आहे. 22 मे पासून त्यांचा भागवत कथा आहे तिथं. बरोबर. त्याचे बुकिंग आम्ही केलेले आहे. त्यांच्यासोबत त्यांची सारी सेवा वगैरे मला उत्तम वाटली आणि पहिल्यापासून त्यांचं सारे सहकार्य चांगलं आहे. बस मध्ये तुम्हाला कसं काय वाटलं? एन्जॉय एकदम चांगला. धमाल आहे का बस मध्ये एकदम? Yes. झोपून आहे का बसून आहे? झोपून आहे. अच्छा. एकदम टकाटक. तुला कसं काय वाटतं? छान वाटलं. हा, एकदम छान वाटतं ना. बस मध्ये कसं वाटतं? एकदम टकाटक. टकाटक एकदम. ओके. तर या आपण सगळ्या यांचं आता बघितलंय, विचार घेतलाय आणि सगळेच खरंच खूप आनंदी आहेत आणि खरोखरच आनंदी आहेत. त्यामुळं मनापासून मनपूर्वक मनापर्यंत हे चैतन्य ट्रॅव्हलला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या आता मॅडम थोडं बोलतील, 2 मिनिटं बोला. मी तर हैदराबादून एवढ्या लांबून आलेली आहे. हैदराबादून आले तुम्ही? अच्छा, आणि ही पहिलीच सोडून आले इकडे. ही पहिलीच वेळ आहे आणि असंच आम्ही पूर्ण 4 धाम वगैरे पण सुरुवात म्हणजे आजपासून सुरुवात झाली. चैतन्य ट्रॅव्हल अष्टविनायक पासून सुरुवात झाली आमची. तुम्ही पाहिलंच असेल मंडळी, सर्व प्रवासी अतिशय आनंदात आणि आनंदी असतात. तुम्ही एक वेळेस अवश्य चैतन्य ट्रॅव्हल्ससोबत कुठली ना कुठली यात्रा करा आणि मनमुराद आनंद लुटा आणि देवदर्शन घ्या. धन्यवाद. मंडळी, आपण आलेलो आहोत महड इथे. इथे अष्टविनायकापैकी 4था तर काही ठिकाणी 7वा गणपती मानलं जातं. तर या गणपतीचा इतिहास असा आहे, काय फार प्राचीन काळामध्ये एका राजाला पुत्र होत नव्हता. तर त्याने घोर तपश्चर्या करून गणपतीने त्याला वरदान दिलं आणि मग त्याला पुत्र प्राप्त झाला. म्हणून या गणपतीला वरद विनायक असं मानलं जातं. असा हा वरद विनायक लवकर प्राप्त होणारा गणपती म्हणून याला जगभरात ओळखलं जातं. तर आपण वरदान म्हणजे मागू शकतो. आपल्याला जर आपली काही इच्छा असेल तर नक्कीच ते पूर्ण होऊ शकते, असं काही नाहीये. तर असं या वरद विनायकाचा छोटासा इतिहास मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित जायचं, व्यवस्थित यायचं. आपण तिथून आल्याच्या नंतर प्रत्येकाची वेगळी वेगळी बाईट घेणार आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी इथं दर्शन घेऊन ही बाईट सगळं होऊन 1 तास आपल्याकडे आहे. पुढे आपल्याला पालीच्या गणपतीला जायचं आहे आणि मग आपल्याला तिकडे स्टे करायचं आहे. आणि मग तिकडे आज आपण
वेगळं काल जशी धमाल केली, काही मंडळीने कालची धमाल पाहिली नाही, अनुभवली नाही. ज्यांची मिस झाली त्यांना फार दुःख असेल आता, कारण की ज्या त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींनी सांगितलं असेल काल किती धमाल केली आपण. असं हे चैतन्य ट्रॅव्हल्सचं काम आहे, असं हे चैतन्य ट्रॅव्हल्सचं काम आहे. तर तुम्हाला आता सर्व कुटुंब मला वाटतं चैतन्य ट्रॅव्हल्स मुळे एकत्र वाटतंय. एकाच घरातला एवढा मोठा सगळे मंडळी वाटतायत का नाही? वाटतायत ना? तर काय वाटतं तुम्हाला, ही ट्रिप अशीच किती दिवस चालू राहावी? महिनाभर 2 महिने चालेल. वा वा, बघा तुम्ही पाहू शकता मंडळी, एवढं यांचं बॉन्डिंग झालेलं आहे, एवढे एका घरातले सदस्य झालेले आहेत. नाती जुळवणं, माणसं जुळवणं म्हणजे फक्त यात्राच करणं नव्हे, तर नाती मिळवणं जुळवणं हे काम आपल्या चैतन्य ट्रॅव्हल्स तर्फे होत आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. चला पाहूयात पुढच्या यात्रेचा प्रवास, नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. तर हे बघा, आपण पाली या गावी आलेलो आहोत. आपली जी अष्टविनायक यात्रा चालू आहे ही गेली 4था दिवस आहे आपला, आणि 4थ्या दिवशी आपल्या अष्टविनायकापैकी 3ऱ्या गणपतीचं आज आपण दर्शन घेत आहोत. आणि आता 3ऱ्या गणपतीचं नाव आहे बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर यांचं नाव कसं पडलं, तर या छोटीशी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. या गावामध्ये बल्लाळ नावाचा एक छोटासा मुलगा होता. तो सतत रोज गणपतीची पूजा करायचा, म्हणून त्याचे वडील आणि गावकरी त्याला त्रास द्यायचे. हे जेव्हा गणपतीला समजलं, तेव्हा गणपतीने स्वतः त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी या गावामध्ये वास्तव्य केलं, आणि तेव्हापासून गणपतीलाच नाव पडलं बल्लाळेश्वर. म्हणजे पहिला असं एकमेव गणपती आहे अष्टविनायकापैकी ज्याला भक्ताचं नाव आहे. आणि दुसरी विशेष बाब म्हणजे भक्ताची जी हाक आहे, हा गणपती ऐकतो अशी याची ख्याती आहे. तर आपण याही गणपती समोर आपलं जे काय मागणं असेल ते नक्कीच गणपती ऐकेल. म्हणजे आपले बल्लाळेश्वर ऐकतील, नक्कीच आपले हाक ऐकतील. नक्कीच तुम्ही तुमचे गोष्टी मांडू शकता, जे काय तुम्हाला बोलायचं आहे देवाला. व्यवस्थित जा, रांगेत दर्शन घ्या, मागे या. आज आपण या पाली गावामध्ये महाप्रसाद घेणार आहोत. चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे जी काही यात्रा सुरू आहे, या यात्रेचा खरंच चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे आपण आभार मानावे तेवढे कमी आहे. आपल्याला वेळेत नाश्ता, वेळेत जेवण, वेळेत पाणी, सर्व सुविधा म्हणजे सर्व सोयीनुक्त अशी यात्रा आपली ती घडवतात. बरोबर आहे का नाही? तर सर्वजण आनंदी आहेत. व्यवस्थित आपण बल्लाळेश्वरांचं दर्शन घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपली स्वतःची काळजी घेऊन परत आपल्या गाडीकडे यायचं आहे. धन्यवाद. गेली 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे आणि आपली अष्टविनायक यात्रा सुरू आहे चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे. तर आज आपण 5व्या दिवशी ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहोत. ज्योतिबाचा थोडक्यात इतिहास सांगायचं झालं तर प्राचीन काळामध्ये दैत्यांनी या कोल्हापुरामध्ये खूप हाहाकार माजवला होता. म्हणजे खूप छळ करायचे नागरिकांचा आणि सर्व गावकऱ्यांना त्रास द्यायचे. आणि पुढे चालून अंबाबाई महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी ज्या अंबाबाई आहेत त्यांचाही छळ करायला लागले दैत्य, त्यांनाही त्रास द्यायला लागले. मग तेव्हा अंबाबाईंनी ठरवलं की आपण तपश्चर्या करायची. अंबाबाईंनी घोर तपश्चर्या केली आणि केदारेश्वराला विनंती केली का हे केदारेश्वरा, या संकटातून आम्हाला आणि मला या नागरिकांना काहीतरी मुक्त कर, याचा काहीतरी सोक्ष लाव. तेव्हा केदारेश्वराने रत्नासूर नावाचा जो प्रमुख राक्षस होता
त्याचा वध केला आणि वध केल्याच्या नंतर अंबाबाईने सांगितलं की तू मी सांगितलं तसं केलंस, पण यापुढेही आमच्या गावकऱ्यांवर माझ्यावर संकट येऊ नये म्हणून तू सतत आमच्या सोबत असावा. या दिवसापासून या ज्योतिबाचं मंदिर उभा करण्यात आलं आणि हे मंदिर त्याच्यामुळे कोल्हापुराकडं मुख म्हणजे तोंड आहे या मंदिराचं, आणि तेव्हापासून हे ज्योतिबाचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. अशी याची छोटीशी कथा आहे. हा महादेवाचा हो हो हो. आणि आता ज्योतिबाचं आपण दर्शन घेणार आहोत.